त्यांना जे करायचे ते करू दे, मला संविधान माहिती आहे, या धमक्यांना मी घाबरत नाही. जय फिलिस्तानीच्या नाऱ्यानंतर असदुद्दीन ओवैसींची प्रतिक्रिया. ओवैसींनी भर चौकात यावं, त्यांची जीभ छाटू. जय फिलिस्तानीच्या नाऱ्यानंतर आमदार नितेश राणे आक्रमक. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. इंडिया आघाडीचे के सुरेश आणि एनडीएच्या ओम बिर्ला यांच्यामध्ये लढत. थोड्याच वेळात मतदान. जागा वाटपावरून रस्सीखेच. विधानसभेत महायुती एकत्र लढणार की नाही यावरती शंका. मिटकरींच्या विधानानंतर चर्चांना उधाण. राजर्षी शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या. पालकमंत्री हसन मुश्रीफांची पंतप्रधानांकडे मागणी. तर दिल्लीत राज्यातील सर्व खासदारांकडून शाहू महाराजांना अभिवादन. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कसोटी. कोण मारणार मैदान याकडे लक्ष. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेबाबत मोठा निर्णय. 120 एकर जागा बीएमसीला देण्यास राज्य सरकारची मंजुरी. नीट घोटाळ्यात बीड आणि माजलगावातील दोघांची नावं समोर. नांदेड एटीएसनं दोघांना घेतलं ताब्यात. सब एजंट म्हणून सुरू होतं काम, तर 7 शिक्षकांच्या मुलांचीही फसवणूक. अहमदनगरमध्ये 2 अल्पवयीन मुलांना जबर मारहाण. अर्धनग्न अवस्थेत गावातनं काढली धिंड. या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल. फडणवीसांच्या फोनमुळे वाचला चिमुकल्याचा जीव. 3 अपहरणकर्ते अटकेत. जालना पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक. मुंबईमध्ये पाणी कपात लागू. तलावांमध्ये 5% पाणीसाठा शिल्लक. पावसानं ओढ दिल्यानं महापालिकेच्या चिंतेत वाढ.